हाय गाईज, माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सकाळपासून खूप असं फिरून थोडं वैताग आलेला आहे ना, खूप असं भूक लागलेलं आहे। आज सेमिनार होतं शुक्रवार पेठेत। आत्ता माझं सेमिनार संपला, आत्ता आम्ही बाहेर पडलेलं आहे। मुलींना पण दोघींना पण, राशा आधी तिला पण भूक लागलं होतं, माझ्या आवांना पण भूक लागलं होतं। आम्ही आता बाहेरून फायनली इथं सारस बागेतून भेळ घेतलं। ते बघू शकता तुम्ही, भेळ आम्ही खायला लागलो। तुम्ही पण भेळची टेस्ट करा, खूप छान ओली भेळ मटकी भेळ आहे। तर आम्ही मटकी भेळ खायला लागलो। खूप 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 भूक लागली आणि तहान पण खूप लागले आणि खूप 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 गर्दी आहे। गरम पण तेवढंच व्हायला लागले। हे मटकी भेळ थोडं भूक लागली ना, खूप भूक लागली। राशी आदितीला पण खूप भूक लागली। तर आमच्या आहोंना सुद्धा भूक लागले। तुम्ही पण या खायला, तुम्ही पण या खायला। थँक्यू, बाय बाय। खूप गर्दीसुद्धा आहे सारसबागेत। गणपतीच्या दर्शनासाठी पण बरेच लोक चाललेले आहेत, पण आम्ही अजून दर्शनाला गेलेलं नाही। खूप खूप म्हणजे भूक लागलेलं आहे। कसं तर व्हायला लागलं, मला तर चक्करच येत होते। सकाळपासून ते 12 वाजल्यापासून ते अगदी 6 वाजेपर्यंत कंटिन्यू नॉनस्टॉप सेमिनार चालू होतं केमिकल ट्रीटमेंटचं। उद्याचा एक दिवस आहे, तर आता आम्ही खाऊन मग घरी जाणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।